ए बस करा आता. जेवण करून घ्या. मी आलो जरा बाहेरून. आणि ऐका, जेवायला फक्त अर्धा घंटा आहे. टाइमपास ना करू उगच. काय बेकार ठेकेदार आहे राव, आपल्यापासून हालतच नाही. हो ना राव, इथंच बसलेलं असते सारखं, माणसाला थोडं रिलॅक्स होता येत नाही. तुम्ही घ्या जेवण, मला नाही जेवायचं आज. काय रे, उपास आहे काय? नाही नाही, उपास नाही. ते कालपासून जरा पोटच बिघडलंय. जरा जेवलो की उलट्या व्हायला लागल्या. डबा नसला सांग, डबा आहे माझ्याकडे. अहो प्रकाश भाऊ, डब्याचा विषय नाही हो. अहो इथं पचायचं नाही तर जेवण काय करू. तुम्ही घ्या जेवण, मी जरा हाय बाहेर बसतो. अरे आवरा ना लवकर. ते शुद्ध जेवण तिकडे फोनवर बोलायला, तरी तुम्ही जेवायलाच का? अहो ते शिदू जेवलाच नाही. जेवला नाही का? म्हणून काय माहित, पोट दुखायले म्हणला. पोट दुखायले? अगं खोटं कशाला बोलन मी. जेवलो म्हणलं ना, तू नको टेन्शन घेऊ. तो तुझी काळजी घे बरं, माझं नको टेन्शन घेऊ. ठेव फोन. ए बाबा, अरे काय मिळे, कुणाला फोनवर खोटं बोलायला असतो? अहो मालक, घरी डबा करून द्यायलाच कुणी नाही. बायको 3 दिवस झाला ऍडमिट आहे ना दवाखान्यात, त्याच्यामुळे डबाच नाही आणला. ए बाबा, तू माझ्यापाशी काम नको करू. असं उपाशी पोटी काम करशील, चक्कर बिक्कर येऊन पडशील तर मला तेच करत बसावं लागेल. तू जाय बरं, दुसरं काम बघ जाय. अहो मालक, मालक तुमच्या पाया पडतो, मला कामावर नका काढू. मला काय जरी झालं ना, मी तुमच्यावर नाही येऊ देत. ए बाबा, तुला जाय म्हणलं कळतंय का? निघ निघ इथून निघ. अरे काय बघायला, झाले ना जेवण, जा ना काम करा. ए शिदू, इकडे 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 इकडे. हे 5,000 रुपये धरी धर. आणि जोपर्यंत तुझ्या बायकोचं व्यवस्थित राहत नाही तोपर्यंत कामाला येऊ नको. हा, तू आता जा इथून आरामात. बायको पशी थांब. आणि दवाखान्यात अजून पैशाची काय अडचण आली तर मला फोन लाव. मालक, आज तुमच्याकडे बघून एक मनाला गोष्ट पटली बरं का, की लोकांच्या सांगण्यावरून कुणाबद्दलच कसलाच विचार करू नये. अरे भाऊ, मला सगळं माहित आहे माझ्याबद्दल कोण काय बोलते काय. अरे मी जर असं सगळ्यांसोबत ढिल्लं वागायलो, प्रेमानं वागायला लागलो तर कोण माझा कसा फायदा घेईन सांगता येत नाही. आजकालचं जग तर बघतोस तू. होय रे प्रकाश, आपल्या मालकाला दगडाच्या काळजाचा म्हणते, हे बरोबर आहे.